नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, मराठी विभाग, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती. BA भाग 2 सत्र 4 लीळाचरित्रातील निवडक कथा या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकातील 18 वेगवेगळ्या कथा आणि दृष्टांत आपण बघितले. 19व्या क्रमांकावर आपण आजच्या या लेक्चरची सुरुवात करूया. 19व्या क्रमांकावर पान क्रमांक 66 वर सांडल्या कौंडल्या आख्यायिका कथन, आख्यान पुराणात घडलेली चक्रधरांनी एक गोष्ट सांगितली आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवरचं जे गाव आहे बढेग्राम, या बढेग्रामचा इतिहास सांगताना चक्रधरांनी या गावाची काय आख्यायिका आहे याचं विस्ताराने भक्त मंडळींसमोर कथन केलेलं आहे. चक्रधरांना संपूर्ण जी काय म्हणू आपण एखाद्या गावाचं काय पार्श्वभूमी आहे, काय प्राचीन काळामध्ये त्या गावातला कुठल्या पद्धतीनं इतिहास आहे याची माहिती विस्ताराने असते आणि ते वेळोवेळी शिष्यांना सांगतात. पूर्वी या बढेग्राम नावाचं गाव सत्यापूर असं नाव होतं आणि मग या सत्यापूर नावापासून बढेग्राम हे गावाचं नाव कसं चेंजेस झालं, कसं बदललं, का बरं बदललं याचं कारण सांगताना चक्रधर सांडल्या कौंडल्याची माहिती सांगतात. या गावा नाव पूर्वी सत्यापूर, स्वामी सांगतात की या गावाचे पूर्वीचे नाव सत्यापूर होते, मग बढेग्राम झाले. मांडव ऋषी येथे तप करून अनुष्ठानी बसला असे. या गावामध्ये मांडव्य ऋषी नावाचा आख्यान, खूप जुनी गोष्ट की जिथं तो तप करत होता आणि तो बसला असताना तेव्हा माथ्यावरूनही बढे गेली, त्याच्या डोक्यावरून बगडे गेले आणि त्यातील एका बगड्याने आपली विष्ठा या मांडव्य ऋषीच्या डोक्यावर टाकून तो पुढे चालला गेला. आणि मांडव्य ऋषी हे तपसाधनेत व्यग्र होते. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की काहीतरी पडलं आहे आपल्या डोक्यावर, मग ते हात लावतात तर त्यांना ते विष्ठा बगड्याची दिसते आणि बगड्यांकडे ते बघतात आणि 2 सेकंदात मांडव्य ऋषीच्या श्रापामुळे काय होते पुढे, तेव्हा ती विष्ठा देखली आणि वरतू वाट पाहिली तेव्हा बगडे जात होतं ते श्रापूनी खाली पडली. ज्या क्षणी ते बगडे खाली पडले त्या क्षणापासून त्या सत्यापूर नावाच्या गावाचं नाव बदलून बढेग्राम हे नाव ठेवण्यात आलं. पुढे आणखी याच गावामध्ये काय घटना घडली तर याच गावामध्ये 2 बहिणी होत्या. एकुदी मांडव्य ऋषी भिक्षेसी गेला. हाच जो कोणी ऋषी आहे, ज्या ऋषीने बगड्यांना श्राप दिला, तोच ऋषी एका घरी भिक्षेला जातो. तो सांडल्य नावाच्या एका स्त्रीच्या घरी भिक्षेला जातो. ती पतिव्रता आहे, तिचं लग्न झालेलं आहे. आणि इथं लेखक माईमभट्ट चक्रधरांनी सांगितलेली लीला आपल्यासमोर ठेवतात की ते सांडल्या आणि कौंडल्या या दोघी बहिणी, कौंडल्या ते वनी तप करी, मोठी बहीण आहे कौंडल्या, ती तपसाधना करण्यासाठी जंगलात गेली आहे आणि सांडल्या ते घरात आहे, तिचं लग्न झालं आहे, तिचा पती पण घरी आहे आणि ती पतिव्रता आहे, पतीच्या सेवेत ती तल्लीन आहे. एकुदी या सांडल्याच्या घरी एक दिवस काय झालं, आपल्या पतीची आंघोळ करून देताना तिच्या असं लक्षात आलं, सांडल्या ती तपसाधनेने तिला, ती पतिव्रता असल्याने आपल्या पतीचं सुरक्षा आपल्या हाती आहे ती आपण केली पाहिजे, म्हणून आंघोळ करता करता तिनं त्या नवऱ्याच्या भोवताल, आपल्या पतीच्या भोवताल पाण्याची अशी धार टाकली आणि त्या नवऱ्याला काही फार लक्षात नाही आलं हे अशी का बरं करते आहे. पण त्यांना काही फार प्रश्न विचारले नाही. इथं लिहिलेलं आहे, एकुदी आपुल्या पतीचे नानी ती होती, तेव्हा तिये वनी अग्नी लागली, कौंडल्या ते कष्टीनी जळवेना. वनात जी आग लागली तर कौंडल्या जी वनामध्ये आहे ती तपसाधनेनं बलिष्ठ झाली होती, त्यामुळे तिला काही परिणाम नाही झाला. पण सांडल्या जी गावामध्ये आपल्या पतीसोबत आहेत ती त्या धारेमुळे पाण्याच्या स्वतःच्या पतीला वाचवू शकली. ते जळेल म्हणून तिया आपुलिया पती ते नानीता भोवती धार दिदली, परी तो उगाच होता, एकुदी निजेला होता. हे झाली एक घटना. दुसरी घटना, सांडल्या आपल्या पतीची सेवा करत होती, तेवढ्यात कोण झाला, हा जो मांडव्य ऋषी आहे तो आलेला आहे. सांडल्यात
तेव्हा मांडव ऋषी भिक्षेसी आला आणि त्यानं भिक्षा द्या असा आग्रह धरल्यानंतर नावेक चालावे, तो जेव्हा ही सांडल्या बाहेर येते भिक्षा द्यायला मांडव्य ऋषीला, तेव्हा तो ऋषी त्याच्या मनामध्ये विकल्प येतो आणि तो तिला आपल्यासोबत चल अशा पद्धतीनं एक आग्रह धरतो. आता ही पतिव्रता आहे आणि एका लग्न झालेल्या स्त्रीला अशा पद्धतीने एका ऋषीने अशी अशी भावना व्यक्त करणे हे खरं म्हणजे चुकीचं आहे. तर ती काय करते तिने तिची वास रोको पाहिली आणि तिया म्हणितले ती सांडल्या होती. त्या सांडल्याने त्या मांडव्य ऋषीकडे पाहिलं असं डोळे वटारून. मी नव्हे काही बगडे हे, मी काय बगडा वाटली का म्हणते तुला, की त्या बगड्याला तू श्राप दिला आणि त्या खाली पडले आणि तुझ्या श्रापानं मी पळणार, एवढी काही मी कमकुवत थोडी आहे म्हणते, मी प्रतिव्रता आहे. तेने मनी विचारले. मग त्याला मनात आलं मांडव्य ऋषीचा, हे खरंच प्रतिव्रता आहे, इथं काही आपला जो श्राप आहे तो हिच्यावर काही चालणार नाही. मग तो चालला गेला. तेव्हा तिनेची भरतारे पुशिले. मग तिचा जो नवरा आहे तो म्हणायला लागला की तू आता कोणाशी बोलत होती, तू कवनाशी बोली ती. तिया म्हणितले ना कवनेशी ना, हे सांग ते तरी ते धार दिली, आजी तरी कवनाशी बोलली. काल एक पाण्याची धार तू टाकली, आज कोणाची तरी बोलून राहिली, तो काय नेमकं चालू आहे ते तू सांग, असं त्याचा आग्रह आहे. मग तिया अवघी कथा सांगितली. मग संपूर्ण सांडल्या काय करते, आपल्या पतीला डिटेल सगळं सांगते. मग त्याने म्हणितले तियेच्या तपाहुनी तुझे पती वृत्तपणत काही थोर. हा जो मांडव्य ऋषी आहे ज्यानं दुनियाभराचा तप केला आहे, याच्या तपापेक्षा तुझ्या पतिव्रता पण काही श्रेष्ठ थोडी असणार आहे. तर ती म्हणते असणार. तिया म्हणितले होईल आणखी काही. मग तो तिया वनाशी पहावया गेला, तेव्हा अवघे रान जडिले. तिया धार दिदली तुकी वाचले. मग तयाशी पतिव्रता ऐसे उमटले आणि तिचा पूर्ण परिसरात त्या बळहे ग्रामची ही सांडल्य आहे, संपूर्ण परिसरामध्ये पतिव्रता म्हणून सगळीकडे तिचा उदो झाला. चक्रधरांनी या बळहे ग्राम नावाच्या गावाचा हा जो आख्यायिका असलेला इतिहास आहे तो आपल्या शिष्यमंडळींना भक्तगणांना सांगितला. याच गावाचे जानू उपाध्या, कमळाईसा उपाध्या, महानुभाव संप्रदायाला पुढे नेणारी ही जी मंडळी आहे ही याच गावातून पुढे आली. ते हे बळहे ग्राम गाव. पुढची जी 20 क्रमांकावर आपण लीळा बघूया ती आहे चक्रधरांच्या संदर्भात. जालना येथे चक्रधर असताना बाईसा नावाची चक्रधरांची जी शिष्या होती, त्या बाईसाने चक्रधराला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नातून या वनदेव पुसणे या गोष्टीची, या वनदेवाबद्दलचा इतिहास जालना जिल्ह्यातल्या बाजूला, त्या शहराच्या बाजूला असलेल्या वनदेव नावाच्या मंदिरामध्ये, जे चक्रस्वामी जालन्यात असताना तिथे एक दिवस ते सकाळी फिरायला गेले आणि गावाच्या पश्चिमेला तिथे शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिरामध्ये ते गेले असताना तिथे त्या मंदिराच्या आतमध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या पिंड आहेत, ज्याला आपण लिंग म्हणतो, शिवलिंग असे 3 आहेत. तर चक्रधरांना ते भक्त विचारतात की हे 3 लिंग कसे काय. त्यावर चक्रधर गोष्ट सांगतात. ती गोष्ट म्हणजे समोरची आख्यायिका. काय म्हणतात चक्रधर, एकू हिवंजू कोडी एक बडीप गौडी. आता मी सांगतो म्हणते काय नेमकं आहे. तर एक हिवंजू कोडी समाजाचा आणि एक बडीप गौडी समाजाचा असे 2 मित्र होते. हिवंजू कोडी तो महादेवाचा अवतार, हिवंजू कोडी हा देवतेचा अवतार होता आणि बडीप गौडी हा जीव होता सर्वसामान्य. लक्षात आलं. हिवंजू हा कोडी, त्याला महादेवाच्या अवतारात, देवतेच्या अवताराची शक्ती प्रदान झाली होती, आणि गौडी जो होता त्याचं नाव बडीप गौडी हा काही देवता वगैरे नव्हता, तो सर्वसामान्य होता. या दोघांची मैत्री होती म्हणते. ते दोघे पारधी जाती, म्हणजे शिकारीला दोघेही सोबत जायचे. मग सोबतच ते एकमेकांसोबत बसून असे जेवायचे. एकुदी पारदीशी गेले असता आले, मग जेवू बैसले. तेव्हा बडीप येणे म्हणितले. मग बडीप काय म्हणते, गौडी समाजाचा, तो म्हणते या कोळ्याला हिवंजूला म्हणतो तो, हिवंजा आजी मी तुझ्या सरीशी जेवू येईल. आता म्हणते मी डबा आणला पण मी तुझ्यासोबत जेवतो. तर तो काय म्हणते, हिवंजू म्हणते मज सरीसा कैसे जेवीसी, मी कोडी तू गौडी, भेदा म्हणते आपण सारखे नाही आहो, मी कोळी समाजात आहो.
तू गवळी समाजाचा आहे, आपण एकासोबत जेवू शकत नाही. त्याने म्हणितले ना, मी तुझं सरीसे जेवीन, माझा हट्ट आहे म्हणते की मला तुझ्यासोबत जेवायचं आहे. हो, ऐसाही जरी माझ्या सबदू उरोधोशी ना, तरी मज सरीसा जेवी माझा सबदू उरोधोशी तरी मी जाईन हो. त्याचं म्हणणं आहे की माझ्या जर शब्दाला तू ऐकलं नाही म्हणते तर मी काय करीन तर मी तुझ्यासोबत जेवणार नाही किंवा तुझ्यासोबत येणार नाही. विरोध करशील तर न जेवणार. म्हणजे तो म्हणतो की एक काम आहे, एक अट आहे, मी तुझ्यासोबत जेवतो पण मी जेव्हा काही गोष्टी करीन त्याला तू विरोध करू नको. मान्य होते तो, ठीक आहे म्हणते, विरोध करायचा नाही असं ठरवते. आणि मग पुढे तो जेवल्यानंतर परत एक दिवस ते शिकारीला जातात. मजसरीसा कैसे जेवसी, मग मजसरीसा जेवी माझ्या सबदू उरोदोशी तरी मी जाईन. हे काय म्हणते अट, तुला तर मी जेवायला सोबत घेतोच पण मी मग नंतर एखादी गोष्ट करणार तर त्याला तू विरोध जर करशील तर मी निघून देईन. मान्य होते. मग दुसऱ्या दिवशी शिकारीला ते जातात. हिवंजे तिन्ही भाग केले, शिकार आणतात तिकडून आणि त्या हिवंजू त्यांना 3 पार्ट केले त्या शिकारीचे. आणि तेथं गुपित वेशे पार्वती होती. हिवंजू हा कोण आहे, हा महादेव देवतेचा अंश आहे. आणि महादेव आणि पार्वती ही परंपरेनं पुराणातली जोडी आहे. तिथं गुप्त वेशामध्ये पार्वती आहे आणि आणलेल्या शिकारचे 3 भाग त्यानं केले. आणि हा बळीप जो गवळी आहे याला मात्र इथे गुप्त रूपात पार्वती आहे हे माहीत नाही. आणि म्हणून हिवंजू 3 भाग केले. तेथं गुपित वेशे पार्वती होती. बळीपेने म्हणितले हा वाटा कौनासी, तो म्हणायला लागला दोघंच आपण आहोत, तर 3 कशाला भाग केले. तेव्हा हिवंजू म्हणितले हा तुझं, हा मज, हा आपणही असी, हा तुला, हा मला आणि हा आपल्याला. त्याने म्हणितले हा तुझा, हा मजा आणि हा आपण अशी, तो कौनासी. परत तो तसाच म्हणतो हा तुझा, हा माझा आणि हा आपला. ते काही त्याला कळत नाही. जाय कोळी तो कोळी, मासा कारणे आळुके घे, म्हणजे माझ्यावर आरोप करून आला म्हणते का तू. आणि मग लगेच तो गुप्त होते, कारण का त्यानं विरोध केला असते. हिवंजू कोळीने केलेले हिस्से मान्य करायला पाहिजे होते बडीपने, पण बडीप गवळी त्याला विरोध करतो. हा कोणाचा तू हिस्सा म्हणतो, तू सांग, आग्रह धरतो, हट्ट धरतो. आणि बडीपच्या या आग्रहाला न जुमानता सरळ आपला हिवंजू कोळी जो आहे, जो महादेवाचा अवतार होता, तो लुप्त होतो. तो लुप्त झाल्या काय होते पा मागुते बडियप्पे म्हणितले आणि तो अदृष्ट होतो. बडीपाशी अवस्था प्रकटली. मग तो जसा जसा अदृश्य झाला तशाच त्या क्षणी मग हा मित्र आपला होता बा, आपण उगाच एक आग्रह धरून बसलो. आणि मग तो पश्चाताप होतो त्याला. हिवंजा कोडिया तू कुठंतरी गेला म्हणते बाबा, लवकर मला दिस. ऐसे म्हणून झाडा खेव दे, ऐसी या नवा अवस्था प्रगटी. खूप इकडे तिकडे फिरला तो, वेगवेगळ्या अवस्थेतून त्याचं दैनंदिनी गेली. आणि 8-9 दिवसानंतर तो एकदम असा अस्वस्थ झाला, आपल्या मित्र गमावला बा म्हणून. मग झाडा एका तळी मैजेला असताना डोळे याची ठाव भाव लागले. शेवटी आता तो मरणार अशा अवस्थेत मग त्याला आवाज येतो कुठून तरी आणि म्हणतो बडीपा हे काही. लगेच त्याला आवाज देतो कोणतरी, बडीप अरे उठ, मी आलोय. त्यांनी म्हणतेला तू कोण, मी हिवंजू कोळी हो का. म्हणून बडीपे तयाच्या गळा घातले आणि बडीपा गवढिया माग प्रसन्न झाला. हा हिवंजू म्हणायला लागला की मी आलो रे बाबा. तर बडीपाची ही सगळी पाहून अवस्था हिवंजूला मोठं आश्चर्य वाटलं आणि तो प्रसन्न झाला. मी महादेवाचा अवतार आहे, चल सांग तुला काय पाहिजे. तर त्याचं असं म्हणणं पडलं बडीप गवळ्याचं की तू आणि मी आपण सोबत राहू. आता ते माग म्हटल्यामुळे आणि वचन दिल्यामुळे ते सोबत राहिले पुढे. आणि मग पुढे पार्वती, हिवंजू कोळी, बडीप गवळी असे 3 जे वेगवेगळ्या शक्ती आहे त्या शक्तिरूपाने तिथे त्या लिंगापाशी, ते लिंग म्हणजे एकेकाचं ते प्रतीक आहे. अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी चक्रात जातात आणि सगळा इतिहास, सगळी आख्यायिका, सगळं पुराण आपल्या भक्तांना सांगतात. आणखी एक गोष्ट आहे पान क्रमांक 72वर. त्याचं शीर्षक आहे उजडेयालयाच्या संबंधे मैळला उजडे. म्हणजे उजळलेयाच्या म्हणजे अत्यंत चांगल्या गुणसंपन्न अशा व्यक्तीसोबत एखादा काही कालावधीसाठी दुर्गुण असलेला माणूस जर सहवासास त्याच्या आला तर तो सुद्धा त्या चांगल्या असलेल्या स्वभावाच्या माणसासोबत राहून
स्वतःमध्ये तो परिवर्तन करू शकतो. चक्रधरांना हे माहीत होतं की उजळलयाच्या संगे मैळया उजळे, आणि आपणही म्हणतो की चांगल्या लोकांची संगत करावी, तर याच्याचसाठी चक्रधरांनी आपल्या शिष्यांना सांगितलं आहे. एक दिवस स्वामीचे निरूपण सुरू असताना चक्रधर म्हणाले की उजळलयाच्या संबंधी मैळया उजळे. त्यावर भक्तांनी विचारले, जी जी तो कैसा, कसं काय? आणि चक्रधर मग गोष्ट सांगतात की कवना एकू दोघाचे शिष्य होते. एक गुरु होता, त्याचे 2 शिष्य होते. ते हिंडून निघाले, म्हणजे सहज फिरायला निघाले. मग एके गावी भेटी झाली. मग एका गावात ते बसले, मुक्काम राहिला. तेथं विभागू केला. मग आता ते म्हणायला लागले, आता एक काम करा, एकाच गावात काही आपण दोघंजणं भिक्षा मारणं बरोबर नाही. तुम्ही या गावात थांबा, मी पलीकडल्या गावात जातो. एकाशी एकी गावात तेलियाच्या घरी भिक्षेची पेंडी आली. जो या गावात थांबला त्याला एका तेल्याच्या घरात उत्तम पद्धतीनं भिक्षा मिळाली आणि त्याला वाटलं की खूप सुंदर पद्धतीनं आपल्याला आज जेवण भेटलं आहे. तर तो दुसऱ्या दिवशी तिथेच गेला. ते रुचली. मग एरी दिवशी मागुते गेले. परत दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच घरी तो भिक्षा मागायला गेला. मागुते आली. परत तशाच पद्धतीची चांगली भिक्षा त्याला मिळाली. तेही रुची जेविलेत. खूप चांगल्या पद्धतीचं त्याचं जेवण झालं. मग तिसऱ्या दिवशी मागुते आली. मग परत तिसऱ्या दिवशीसुद्धा तो त्याच घरी जातो. मग तेथंची भोजनं सरली. मग तिथंच जेवतो. नदी न वचताची तेथेच असते. तिथं नदीत पाणी प्यायला जातो, तो तिथलंच पाणी पितो. मग झोळीवरी खुंटियावरी ठेवली, त्याच घरातल्या खुंटीला स्वतःची झोळी टांगून ठेवतो. मग घाण्यावरी बसती, त्या घरातला जो दैनंदिन शेड्यूल होता, घाण्याचं तेल काढणे, तेलिनीचं घर असल्यामुळे मग तो तिथेच घाण्यावर बसून आपला कामही करतो. तव तो जो पलीकडल्या गावाला गेलेला त्याचा मित्र आहे, तो तिकडून येतो 15 दिवसानंतर. तव ऐर भेटीची या गावी आले, ते तेथं न येतची. मग शोधित शोधित तया गावा आले. तो आला की आपला मित्राला आता काय भेटून आपण परत आपल्या गुरुगृही जाऊया. तो येतो, तो बघतो आणि पाहतो तर आपला मित्र काही या गावात दिसत नाही. त्यांनी चौकशी केली. शोधत शोधत तो येतो. तेव्हा एका जणानं त्याला निरोप सांगितला की एकू महात्मा तेलियाच्या घरी असे. तुम्ही ज्याला कोणाला शोधता तो तेलियाच्या घरी एक नवीन व्यक्ती आलेला तो तर नाही. आले आणि मग त्यानं पाहिलं की हो, जसं त्यानं आपल्या जुन्या दोस्ताला पाहिलं तेव्हा तो तेल्याच्या घाण्यावर बसलेला त्याचा हा दोस्त उतरून खाली आला आणि त्याचं लगेच लक्षात आलं की आपलं चुकलं. आपण पूर्वी असंच होतो, काय म्हणतो तो पहिला जो पलीकडल्या गावाला गेला तो म्हणतो की अरे बाबा, हेच तर आपण 16साठी इकडे आश्रमामध्येच ॲडमिट झालो आणि परत तू तेच करतो. आणि म्हणे त्याला आम्ही ऐसेची होतो ना, आणि तैसेची निघाले. मग निरूपण दृढावले, आले तसं त्याला घेऊन. त्याचं लक्षात आलं की आपलं चुकलं आणि सरळ गुरुपाशी आले. मग सर्वज्ञ त्यांनी मग त्या गुरुने त्यांना चांगल्या पद्धतीचा उपदेश केला. चक्रधरांनी ही लीळा सांगितल्यानंतर एक सूत्र सांगितलं की उजळलयाच्या संगे मैळया उजळे. एखाद्या दुर्गुण असलेला व्यक्ती हा एखाद्या सद्गुणी व्यक्तीच्या सहवासात जर आला तर निश्चितच त्याच्या स्वभावात बदल होतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेळी जसं जसा प्रसंग येते तशा पद्धतीनं चक्रधर आपल्या भक्तांना गोष्टी सांगतात. परत एकदा काय झालं, पान क्रमांक 74वरची एक लीळा आहे बघा की एक दिवस गणपत मठामध्ये म्हणजे पैठण येथे चक्रधर स्वामीचा मुक्काम आहे आणि महदाईसा तिकडून भागवत वगैरे ऐकून यायची आणि ती म्हणायची. आली ती आणि चक्रधराला तिनं प्रश्न केला की युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी 88 सहस्त्र ऋषीमुनी हजर होते. तिनं आकडाही सांगितलं. त्यात महर्षी व्याससुद्धा होते. व्यासांनी 18 पुराण व 4 वेद निर्माण केले, तरीही सर्व सोडून अग्रपूजेचा मान शुकदेवाला दिला गेला, असं का? तिचा प्रश्न आहे आणि चक्रधराला आता उत्तर द्यायचं आहे. जबरदस्त चतुर असलेली ही महदाईसा असे खोचक पद्धतीनं इकडून तिकडून काहीतरी आणते आणि चक्रधराला विचारते. चक्रधर तिच्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देतात, विस्ताराने देतात. सुरू झाला चक्रधर. मग मागच्या याच्यात आपण पाहिलं की दुर्योधन कौरव हे तर चक्रधरांच्या एकदम तोंडपाठ सगळं महाभारत. चक्रधर सांगतात, कवनी एकू अवसरी अर्जुन पुसिले. मग हे असं आहे म्हणते, बाई एक वेळ अर्जुन आणि श्रीकृष्ण फिरायला स्वर्गात गेले होते आणि हाजी अर्जुन म्हणतो कृष्णाला, स्वर्गावणी येता गोसावी मज पायरीवरी पावो देवो ने देतीची ते काहीजी. कृष्णाला म्हणते तो, का रे बाबा,
आपण स्वर्गातून जेव्हा खाली उतरलो तेव्हा एक पायरी होती, त्या पायरीवर मी पाय ठेवणार होतो तेवढ्यात तू मला थांबवलं. का बरं म्हणते? आता कृष्ण होय तो. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणते तो तुमचा पिता. अरे बाबा, पंडूराजा आहे तो. त्याला वाटलं आपला बाप मेल्यानंतर त्या पायरीत कसा काय घुसला, आणि तिथे होऊन जर तो असा पडला असेल एवढ्या दिवसापासून तर मग त्याच्या मुक्तीचं काय? अर्जुन म्हणतले जे तेथूनही मुंचे असे काही नाही, मग तेथून त्याची सुटका व्हायसाठी काही उपाय असेल ना. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले यज्ञ करा बा मुंचेल. तुम्ही जर यज्ञ केला तर त्याची मुक्तता होईल. आणि लगेच अर्जुनाने आपल्या मोठ्या भावाला सांगितलं की आपले पिता तिथं स्वर्गात पायरीहून अडकून पडलेले आहे, आपल्याला त्यांची मुक्तता करायची आहे आणि आपल्याला यज्ञ करायचा आहे. धर्मराजा आहे. धर्मराजानं मग यज्ञाला आरंभ केला आणि श्रीकृष्णाला त्याचं पद देऊन टाकलं की तू सगळं सांभाळत आहे, आम्ही आहो. यज्ञ करा महावंचल. तेवेळी जाऊन धर्मराजापुढे सांगितलं, धर्मराजशी यज्ञ करू. आज राजसूय यज्ञ हा महाभारतातला अत्यंत फेमस प्रसिद्ध असा यज्ञ आहे. या राजसूय यज्ञाला सुरुवात झाली आणि वर्षभराचा सगळा तो एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यामुळे सगळे कामाला लागले. श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्यांनी या यज्ञाची धुरा सोपवली आणि मग अवघेया सगळा भारतातले ऋषींचे जेवढे काही कुळ होते सगळ्या कुळातील ऋषींना आमंत्रणं पाठवल्या गेली. सगळे ऋषीमुनी आले, त्यांची पूजा अर्चा चालू झाली आणि सगळे राजे जमा झाले. अवघेया राजामुळे केली, अवघेया ऋषिकुळामुळे केली. तेथं श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले. समस्त ऋषीश्वर राये मंडळी मुख्य करुणी तिथं आले. अवघे झाले, एक एक उलिंग मागले. प्रत्येकजण आला आणि म्हणायला लागले की आम्ही या यज्ञामध्ये काहीतरी आम्हाला काम द्या, आम्ही कुठलं काम करू. कारण का यज्ञात कुठलं ना कुठलं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आणि मग श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्राह्मणाशी क्षीरी भोजन वाढावया उल्लिंग मागितले. मग कृष्णच म्हणते की मी एक काम करतो रे बाबा, पहिले सांगून देतो म्हणते की हे ब्राह्मणाच्या जेव्हा पंक्ती बसतील तेव्हा त्यांच्यासाठी वाढण करण्याची सगळी जबाबदारी माझी, मी ब्राह्मणाच्या पंक्तीला वाढण करणार. असं जर श्रीकृष्णानं जर प्रत्यक्ष वाळण्याचं काम हाती घेतलं तेव्हा बाकीच्यांनी मग पटापट कामं वाटून घेतली वगैरे वगैरे. तेथं 88 सहस्त्र ऋषीश्वर बसले होते, म्हणजे 88,000 ऋषी तिथं आलेले होते. अवघे राये बसले होते सगळे राजे बसलेले आहे आणि मोठा पेंडॉल टाकला गेला आहे. धर्मराजा आला आणि त्याने अनाउन्समेंट केली सगळ्यांसमोर हात जोडून. तो काय म्हणतो, धर्मू आला, हात जोडीने पुढा उभा राहिला. धर्मे ऋषीश्वरा ते पुशिले, मिया अग्रपूजा कोणाशी करावी. धर्मराजा आला, हात जोडला, म्हणतो की मी आता सर्वात आधी कोणाची पूजा करू. तेवेळी तेही अवघेची विचारिले. व्यासदेव वडील, व्यासदेव करा. सगळ्या ऋषींनी एकच उत्तर दिलं. व्यासदेव हा आपला सर्वांमधला एक सिनियर माणूस आहे, तुम्ही त्या सिनियर अशा ऋषीची पूजा करा, तेच योग्य आहे. व्यासदेव म्हणितले. मग व्यासदेवाकडे लगेच व्यासदेव उभे राहिले. ते म्हणते की शुकदेवो जो तो ज्ञानिया आणि ब्रह्मचर्याचा पुतळा असे तरी तयाची करावी. व्यासदेवांनी नाकारलं. शुकदेव आहे म्हणते आपल्या ह्याच्यात, तो ब्रह्मचारी पण आहे आणि ज्ञानिया पण आहे, तुम्ही त्याची पूजा करा. तेवेळी सुखदेव लेकरू वाते उभा ठाकून श्रीकृष्ण चक्रवर्ती लीळा पाहत होता. सुखदेव कुठे आहे बाबा, शोधा. सुखदेव कुठे आहे? तर सुखदेव हा लहान मुलांमध्ये होता आणि तिथून तो श्रीकृष्णाचं वाढण करण्याची जी मेथड आहे तिकडे तो बघत होता. तो म्हणजे श्रीकृष्णाच्या लीळा बघतो आहे की काय काय करतात बौद्ध देव. जसं त्याला तेवेळी तो पाहत होता. अवघा तेयाचे बोलावू पाठविले. सगळ्या जणांनी त्यांना बोलवलं. तैसाची सुखदेव आला. सुखदेवा ते म्हणतले तुम्हा अग्रपूजा स्वीकारावी, तुला अग्रपूजेचा मान आम्ही देतो आहे, ते तू स्वीकार. सुखदेव म्हणतले हे अवघे असता आम्ही अग्रपूजा काही, हे इथं एवढे मोठे व्यास आहे, हे तुम्ही 88,000 ऋषी आहे, एवढा मोठा साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण आहे, तुम्ही मला माझी पूजा करून राहिले. तर ते म्हणतात तू ब्रह्मचरी आहेस आणि तू ज्ञानाचा पुतळा आहेस, म्हणून तुझी पूजा अग्रपूजा आहे, म्हणून तू ते आम्हाला स्वीकार कर. सुखदेव म्हणितले तरी अवघ्या ज्ञानिया बापू आणि ब्रह्मचर्याचा पुतळा हा श्रीकृष्ण, तरी यासी करा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही माझी निवड केली म्हणते या गोष्टी तर श्रीकृष्णामध्ये आहे. ब्रह्मचर्याचा पुतळा आहे म्हणते, ज्ञानाचा जुन्या भराचा भंडार आहे, त्यांची पूजा पहिले करा. आणि सगळ्यांना मग ठरते की श्रीकृष्णाची पूजा करायची. हे ठरल्यानंतर तेवेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकरी कणकाचे भांजनं घेऊन ब्राह्मणाशी खीर वाढीत होते. जावा कृष्णाला बोलवा. तर कृष्ण मात्र ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये सगळ्यांना काय वाढत होता, खीर. बकेटीत खीर घेऊन ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये कृष्ण आपले वाढत आहेत.
आणि इतू काले श्रीकर अने भरले, त्यांचे हात पुरे त्या खिरीनं भरले. शर्टाच्या त्या बाह्या त्यांनी वर केल्या. अंगियाच्या बाह्या वर्तुया खोविलिया, कटी प्रदेशी फुटा, एक दुपट्टा कमरेला बांधला. श्रीकृष्ण चक्रवर्ती बोलावू पाठविले. श्रीकृष्ण चक्रवर्ती यज्ञमंडपी बीजे गेले. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, हे अवघे असता आम्हा अग्रपूजा काही. हे एवढं सगळं ऋषीमुनींचा गोतावळा आहे. व्यासासारखा मोठा माणूस इथं आहे, सुखदेव आहे, मला तुम्ही कसं काय बोलवलं. ते ही अवघी व्यवस्था सांगितली, सगळं डिटेल सांगितलं कृष्णाला. तसे श्रीकृष्ण चक्रवर्ती आपले कर, श्रीकर म्हणजे हात, धुनी यज्ञमंडपी बैसून अग्रपूजा स्वीकारली. चक्रधरण आपला श्रीकृष्णाने आपले हात वगैरे धुतले आणि ठीक आहे, स्वीकारली त्यांनी पूजा. शीर्षक आहे राजसूय अग्रपूजा स्वीकारू. धर्मराजाने महाभारतातल्या जो राजसूय यज्ञ उभारला होता, केला होता, जगत मान्य असा पॉप्युलर असा राजसूय यज्ञ महाभारतात घडला, त्याची अग्रपूजा श्रीकृष्णाच्या पूजेने सुरू झाली. अशी ती लीळा. महदायशीने उपस्थित केलेल्या प्रश्नाला श्री चक्रधरांनी उत्तर दिलं सुंदर पद्धतीनं, आणि संपूर्ण महाभारत जणू काही मुकपाट असावं अशा पद्धतीनं चक्रधरांनी ही गोष्ट श्रीकृष्ण चरित्रातली म्हणूया सर्व भक्तांना सांगितली. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं चक्रधर स्वामीच्या आयुष्यातल्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक पैलूंबद्दल बोलता येते. आख्यायिका असो, पुराणकथा असो, दृष्टांतकथा असो, चक्रधरांची जी वाणी आहे, ज्या पद्धतीनं चक्रधर आपल्या भक्तांचं समाधान करतात, ती समाधान करण्याची जी पद्धत त्यांची आहे ती अनोखी पद्धत आहे, वेगळी आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चक्रधरांना अगदी सहज ते देतात आणि भक्तमंडळी ते उत्तर ऐकून त्यांचं समाधान होते. असे कोपऱ्या कापऱ्यातले पुराणाशी संबंधित, गावाच्या नावाशी संबंधित सगळ्या आपण म्हणूया की कुठल्याही पद्धतीचा प्रश्न असो, चक्रधर त्याला उत्तर देतात आणि या उत्तरातून एक प्रकारची आख्यानकथा निर्माण होते, एक प्रकारचा दृष्टांत निर्माण होतो. असेच हे दोन आजच्या या लेक्चरमध्ये आपण एकूण 4 गोष्टीचा चर्चा केली. सांडल्या मांडल्याची पुराणकथा पाहिली आणि ते जे 3 लिंग होते वनदेव जालन्यातले, त्या 3 लिंगाबद्दलचा विस्तार त्याच्यामध्ये बघितला. आणि उजडल्याच्या संगे मैड्या उजडे ही एक लीळा पाहिली. आणि श्रीकृष्ण चरित्रातला एक राजसूय यज्ञ हा जो भाग आहे तो सुद्धा आपण चक्रधरांनी सांगितलेल्या या लीळेतून बघितला. आज उपस्थित ऑनलाईन या लेक्चरसाठी जे विद्यार्थी उपस्थित आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, आपण पुढच्या लीळा बघूया. धन्यवाद.